नमस्कार, बातमीपत्रात सगळ्यांचं मी स्वागत करते। महत्त्वाची बातमी पाहूया। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले आहे। काँग्रेस पक्षाने एक्सवर एक पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदीच्या शांत भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। काँग्रेसने कुर्ता, चुडीदार, पायजामा आणि काळ्या पादत्राणाचे एक पोस्टर शेअर केले आहे। त्यावर गायब असे लिहिले आहे आणि ज्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे। या पोस्टरवर कुणाचा चेहरा दिसला नसला तरी पोस्टवरील पोशाख पंतप्रधान मोदी सारखा आहे आणि अनेक भारतीयांकडून यावर प्रतिक्रिया देखील येत आहे। आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांनीही यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। हा वाद आता नेमका काय पाहूया। काँग्रेस पक्षाच्या अधिकृत हँडलवरून एक पोस्ट शेअर करण्यात आलाय, ज्यानंतर हा वाद सुरू झाला। 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी सरकारने घ्यावी असे सूचित करणारे हे पोस्टर होते। या पोस्टरवर कुणाचा चेहरा नसला तरी पोस्टवरील पोशाख हा काहीसा पंतप्रधान मोदी परिधान करत असलेल्या पोशाखासारखाच आहे। आणि मुख्य म्हणजे ही पोस्ट पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद अहमद हुसेन चौधरी यांनी पुन्हा शेअर केली आणि त्यात नोटी काँग्रेस 8217 असा हॅशटॅग दिलाय। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, गाढवाच्या डोक्यातून शिंगे गायब झाल्याबद्दल ऐकले होते, पण इथे मोदी गायब झाले आहे असंही या पोस्टवर आहेत। आणि या पोस्टमुळे नाराज नेटकऱ्यांनी काँग्रेसवर आता टीका केली आहे। भूतकाळात पाकिस्तानची सौम्य वागल्याचा आणि पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तेव्हा गायब झाल्याचा आरोपही नेटकऱ्यांनी काँग्रेसवर आता केला आहे। एका वापरकर्त्यांनी लिहिले, 100% खरे आहे। जेव्हा जेव्हा भारतावर हल्ला व्हायचा तेव्हा काँग्रेस गायब असायची। काँग्रेसला चोख प्रत्युत्तर देत भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला म्हणाले की काँग्रेस पक्ष हा पाकिस्तान सारखा बोलतो आणि त्यांची कार्यसंस्कृती ही चालीरीती ही इस्लामाबादासारख्या असल्याचंही पाहायला मिळते आहे।